नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कालच या ठिकाणी पहिला टप्पा वाटप झालाय आणि आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांना कोणत्या योजनेची रक्कम जमा होणार आहे तर पहा, पहिल्या म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता व पीएम किसान योजनेचा 24 हप्ता आता सरकारच्या माध्यमातून वाटप करायला सुरुवात होणार आहे। आणि आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी रक्कम वाटप होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, ए टू झेड माहिती आता तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे थोडासा वेळ काढून नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर असेच महत्त्वाचे अपडेटसाठी खऱ्या अर्थाने आपल्या लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा, सविस्तरपणे जाणून घेऊया की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल कोणत्या म्हणजे की कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप केले आणि आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे, कोणते शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने यासाठी पात्र आहेत, तसेच कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि कोणते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार नाही, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तसंच कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे। आता ए टू झेड माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच फक्त आता पुढे 1 ते 2 मिनिटं वेळ काढून नक्की पाहत चला। आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे कामे देखील करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत। जर का जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं आणि तुमची ही कामे पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती काही अडचण न निर्माण होता आजच्या आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24 हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की फक्त आता पात्र शेतकरी बांधवांनाच रक्कम या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। तर जे शेतकरी बांधव पात्र असतील अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24 हप्त्याचे 2000 रुपये देण्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पात्र होण्यासाठी तुमची महत्त्वाची 3 कामे पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। जर काही तुमची 3 कामे पूर्ण असतील, तुम्हाला कसली अडचण निर्माण होणार नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे नक्की आता थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहा, ए टू झेड माहिती आपण समजून घेणार आहोत। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही पहिला टप्पा वाटप केला आहे। आता दुसऱ्या टप्प्यासाठी आज या ठिकाणी 22 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। जर का या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता एकत्रितपणे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे आता नक्कीच लक्षपूर्वक पाहा चला कोणती कामे करायची आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, तर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या 22 जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, 10वा हप्ता पीएम किसान योजनेचा 24 हप्ता नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून नेमका कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का? जर का या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो शिक्कामोर्तब ह्या 22 जिल्ह्यामध्ये झाला असून आता खऱ्या अर्थाने ह्या 22 म्हणजे की ह्या 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, तसेच कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसंच कोणत्या 22 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तर आता चला जरासाही वेळ न घालवता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे अपडेट समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की ह्यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि त्यानंतर लगेच कोणती महत्त्वाची कामे तुम्हाला 3 करायची सांगण्यामध्ये आलेले आहेत। खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो, जर का त्या कामापैकी एक जरी काम तुमचं अपूर्ण असेल तर तातडीने करून घ्यायचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। आणि जर का काम तुम्ही पूर्ण केलेलं नाही, जर का तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आणि हे 3 कामे पाहिल्यानंतर लगेच आपण पुढे जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। परंतु पहिल्याच बारीच म्हणजे की आता लगेच आपण हे जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, त्यानंतर लगेच कोणती कामे करायची आहेत आणि त्यानंतर जिल्ह्यांची यादी सुद्धा खऱ्या अर्थाने जाणून घेणार आहोत। तर पहा शेतकरी बांधवांनो,
कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत? ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थाने पीएम किसान योजनेचे पहिल्या हप्त्यापासून तर 23व्या हप्त्यापर्यंत ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का म्हणजे की तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ भेटत असेल तर तुम्ही पात्र असणार आहेत, आणि जर का तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ भेटत नसेल तर तुम्ही अपात्र असणार आहेत। तर आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा हप्ता भेटत नसला तर आमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही का? तर पहा शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ भेटत नसेल तर कदाचित तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, कारण की शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच खऱ्या अर्थाने राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ भेटला जातो अशा खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहितच आहे की दरवर्षाला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये दिले जातात। तसेच नमो शेतकरी योजनेच्या आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून दरवर्षाला या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या धर्तीवर तयार झाली म्हणून 6,000 रुपये दिले जातात। परंतु काही तांत्रिक बाबीमुळे, काही तांत्रिक अडचणीमुळे, निधी उपलब्ध नसल्यामुळे किंवा कर्जमाफीचा सुद्धा सरकारवरती ताण आल्यामुळे, अनेक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याला पुढे ढकलण्यामध्ये आलेलं होतं। परंतु खऱ्या अर्थाने वितरण सुरू झालंय आणि दुसरा टप्पा आज या म्हणजे 22 जिल्ह्यांमध्ये राबवण्यामध्ये येणार आहे। जर का या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, नेमकी कोणती कामे करायची आहेत ते जाणून घेऊया। जर काही तुमची कामे पूर्ण असतील तर तुम्ही पात्र असणार आहात। हे कामे पाहिल्यानंतर शेतकरी बांधवांनो, आपण लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, हे सुद्धा लक्षात घ्या। जिल्ह्यांची यादी पाहिल्यानंतर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, हे सुद्धा शेतकरी बांधवांनो नक्की लक्षात घ्या। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्त्वाचं काम आहे फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवाकडे अद्याप देखील फार्मर आयडी नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे, आणि ज्या शेतकरी बांधवाकडे फार्मर आयडी असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवाकडे अद्याप देखील फार्मर आयडी नाही असे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये ह्यासाठी, 10व्या हप्त्याच्या 2,000 रुपयासाठी व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे। अनेक शेतकरी बांधवांनी काढलेला आहे। जे शेतकरी बांधव काढतील, ज्या शेतकरी बांधवाकडे फार्मर आयडी असेल असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने पात्र असणार आहेत। आणि त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, ई केवायसी तातडीने करून घ्यायची आहे। अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण आहे। जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव वंचित राहणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हप्त्याच्या लाभासाठी नक्कीच ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी सुद्धा तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया, आणि आता लगेच शेतकरी बांधवांनो, आपण हे सुद्धा पाहू की नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता नक्कीच लक्षपूर्वक पाहायचा। तर आता चला पुढे आपण 1 ते अर्धा मिनिटाच्या मध्येच जिल्ह्यांची यादी सुद्धा जाणून घेणार आहोत। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहायचा। तिसरं काम जाणून घेऊया। महत्त्वाचं तिसरं काम शेतकरी बांधवांनो, ते म्हणजे की आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक नसेल असे शेतकरी बांधवांनी तातडीने आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। जे शेतकरी बांधव असं करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। तुम्हाला तर माहितच आहे, सरकारच्या माध्यमातून कोणत्याही योजनेचे पैसे डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा होतात। ह्याच कारणामुळे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। जर का आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या। तर शेतकरी बांधवांनो, हे जर कामे पूर्ण असतील तर तुम्ही पात्र असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे, खऱ्या अर्थाने कोणत्या 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे
त्या 22 जिल्ह्यांची यादी पाहूया। तर मित्रांनो पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ। यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, यवतमाळ मधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल, तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झाला असून जमा होणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे वाशिम मुंबई। वाशिम मुंबई मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे पुणे रायगड रत्नागिरी। पुणे रायगड रत्नागिरी मधील शेतकरी असाल, काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो या योजनेचे 4000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2000 रुपये एकत्रितपणे दिले जाणार आहेत। त्यानंतरचा जिल्हा शेतकरी मित्रांनो सांगली, सातारा, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर, ठाणे, वर्धा। सोलापूर, ठाणे, वर्धा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर, नांदेड, नंदुरबार। नागपूर, नांदेड, नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे उस्मानाबाद, पालघर, परभणी। उस्मानाबाद, पालघर, परभणी मधील सर्व शेतकरी बांधवांची काळजी सुद्धा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अमरावती। अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड। अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर। भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर मधील सर्व शेतकरी बांधवांची देखील काळजी किंवा त्यांनी चिंता करू नका, त्यांची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। त्यांच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 6000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना। गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर। जर का शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्ही कसली काळजी किंवा चिंता करू नका, पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत आजपासून या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या योजनेचा हप्ता एकत्रितपणे जमा होणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।